श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेट शिबा मजरा सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ. आज आपण महत्वाच्या विषयावर चिंतन करणार आहोत आणि तो विषय आहे विवेक आणि वैराग्य. आता जेव्हा 12वा दशक आपण चालू केला त्यावेळेला विवेक या विषयावर आपण थोडक्यात चिंतन केलंच आहे. पण आजचा हा जो चौथा समास आहे तो विवेक आणि वैराग्य निरूपण असा आहे. म्हणजे ह्या दोन्हीचा मिळून अभ्यास करणं तेवढंच महत्वाचं आहे. आता विवेक आणि वैराग्य जर आपण बघितलं तर हे मानवी जीवनाचे आधारस्तंभ आहेत. जेव्हा आपण संपूर्ण विवेचन पाहू ना तेव्हा आपल्याला हे अगदी पटण्यासारखं आहे. कारण विवेक जो आहे तो आपल्याला योग्य दिशा दाखवतो, त्यामुळे तो असणं गरजेचंच आहे. आणि वैराग्य त्या दिशेने चालताना अनावश्यक गोष्टीपासून आपल्याला दूर ठेवतं. कारण आपल्याला खरं ना वैराग्य ह्या शब्दाचीच थोडी भीती वाटते. पण समर्थ इतकं छान उलगडून दाखवतात ना, म्हणजे ह्या समासाच्या सुरुवातीलाच त्यांनी इतकी छान ओवी घेतली आहे. महद्भाग्य हातासी आले, महद्भाग्य हातासी आले, परिभोगू नाही जाणितले, तैसे वैराग्य उत्पन्न झाले, परिविवेक नाही श्रीराम. महद्भाग्य हातासी आले, परिभोगू नाही जाणितले. म्हणजे एका उदाहरणातनं ओवी आपण ही बघूया की ह्याचा भावार्थ काय की एखाद्या माणसाला मोठं ऐश्वर्य लाभलं पण त्याचा लाभ त्याला कसा घ्यायचा हेच माहीत नाहीये. हे लाभ घ्यायचा कसं हे माहीत नसेल तर ते सगळं वाया आहे ना. म्हणजे जर एखाद्याला लॉटरी लागली, समजा असं समजा की 1 लाखाची लॉटरी लागली एका माणसाला. आता लॉटरी लागली की लॉटरीचे सगळे पैसे आपल्याला मिळत नाहीत ना, तो टॅक्स भरायला लागतो. पण आता हा जो माणूस आहे तो म्हणतो मला 1 लाखाची लॉटरी लागलेली आहे तर मला तुम्ही 1 लाखच द्यायला पाहिजेत. आणि ते जर मिळणार नसतील तर मी जे 10 रुपये दिले होते ते मला द्या, बाकी मला रक्कम नको. आता काय म्हणायचं या माणसाला? भाग्य आलं तरी त्याचा उपभोग कसा घ्यायचा हे कळत नाही. हा दृष्टांत का समर्थ देतात? कारण ते म्हणतात की वैराग्याच्या रूपाने महद्भाग्य तुझ्या हाताशी आलं, पण विवेक जागा नसल्यामुळे ते पण हातचं निघून जातं. आणि हीच आपली शोकांतिका आहे. सुरुवात या ओवीनी करून समर्थांनी विवेकाशिवाय वैराग्य आलं तर कसं उपयोगाचं नाही हे आपल्याला सांगतात. म्हणजे हा विषय इतका सुंदर पद्धतीने 20 ओव्यांमध्ये त्यांनी मांडलेला आहे ना की विवेक नसेल तर वैराग्य कसं. अ, म्हणजे ह्या प्रत्येक जोडीचं तुलनात्मक अभ्यास करत करत ते गेलेले आहेत. आता ते पुढे उलगडतच जाईल. पण एक गोष्ट खूप लक्षात घेण्यासारखी आहे. कसं होतं ना, एका आता वयाच्या टप्प्यावर आल्यानंतर आपलं चिंतन जास्त वाढायला लागतं आणि हे अध्यात्मातले विचार कसे योग्य आहेत हे समजायला लागतं. म्हणजे तो विवेक आपला बहुतेक प्रगल्भ होत असेल. पण बघा आपण आयुष्यामध्ये काही ना काहीतरी शोधत असतो. आनंद, समाधान, शांती. पण हा शोध घेत असताना आपण स्वतःला कधी एक प्रश्न विचारतो का? की आपण योग्य दिशेने चाललो आहोत का? कारण आपण आत्तापर्यंत जे जगलो त्यातून एक गोष्ट निश्चित लक्षात आली की कितीही ज्ञान असो, पैसा असो किंवा कितीही यश मिळालं तरीही विवेक आणि वैराग्य नसेल तर जीवनाला स्थैर्य येत नाही. या टप्प्यापर्यंत आपण निश्चित आलेलो आहे. आणि बरेचदा सगळं काही प्राप्त होऊन पण शांतता, समाधान मिळत नाही. कारण बाहेर सगळं मिळतं हो.
पण आतली शांतता, आतली स्थिरता हे केवळ आपल्याला विवेक आणि वैराग्य यातनंच प्राप्त होतं. आणि याचं महत्त्व ओळखूनच समर्थ आपल्याला वारंवार विवेक आणि वैराग्याचं महत्त्व सांगतात. आणि त्याच्यासाठी हा स्वतंत्र समाज त्यांनी लिहिलेला आहे. म्हणजे ह्या दशकाची सुरुवात त्यांनी काय केली आहे? आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. सुरुवातच त्यांनी ही केलेली आहे. म्हणजे प्रपंच परमार्थाची सांगड घालताना हा विवेक महत्वाचा आहे हे त्यांनी सांगितलं. आता हे नेमकं काय आहे विवेक आणि वैराग्य? विवेक आपण थोडक्यात बघितलाच आहे. पण तरी सुद्धा काही प्रश्न मनामध्ये आहेत. आज जास्तीत जास्त उकल करून घेण्याचा प्रयत्न करूया. विवेक आणि वैराग्य ही जोडी अशी आहे ना, की त्यातलं कोणी एक आहे असं चालत नाही. असले तर दोन्ही पाहिजेत. आणि अजून एक महत्वाचं, हे दोन्हीही जे गोष्टी आहेत, त्या प्रापंचिक आणि पारमार्थिक दोघांनाही त्याची आवश्यकता आहे. कारण आपल्याला असं वाटतं, की प्रापंचिकांना ह्या असल्या गोष्टींची गरजच नाही. हा आम्ही एक गोड गैरसमज करून घेतला किंवा आपल्या सोयीने अर्थ काढलेला आहे. पण खरंच आहे, वैराग्य म्हटल्यानंतर आपल्याला हा प्रश्न येतो ना, की वैराग्य आम्हाला काय उपयोगाचं आहे? प्रश्न पडतो, बरोबर आहे. पण मला असं वाटतं, की आपण आधी वैराग्य म्हणजे काय ते जाणून घेऊया. कारण वैराग्य म्हणजे अंगाला राख फासून, भगवे कपडे नेसून, घर सोडून गेलेली माणसं, हे चित्र आमच्या मनात ठसलेलं आहे. पण तसं आहे का हे वैराग्य? मुळात वैराग्य ही मनाची अवस्था आहे, हे समजून घ्यायला हवं. तुमचं मन या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावतं. कारण वैराग्य म्हणजे वैफल्य नाहीये, निराशा नाहीये. तर हा परमार्थाचा गाभा आहे. परमेश्वराच्या प्राप्तीचं पहिलं साधन म्हणजे वैराग्य आहे. आता ह्याचं लक्षण काय? तर सगळे विषय म्हणते मी, सगळे विषय तुच्छ वाटायला लागतात. आणि परमेश्वराविषयी अनन्य निष्ठा ही निर्माण होते. हे वैराग्याचं प्रमुख लक्षण आहे. तसं पाहायला गेलं तर वैराग्य सहसा येत नाही. वैताग येतो. तो तर आम्हाला पटकन येतो. प्रापंचिकांना वैताग, संताप भरपूर येतो. इतका वैताग येतो, की अनेकदा त्यांना संसार नकोसा वाटतो. पळून जावंसं वाटतं. पण हे खरंच वैराग्य आहे का? हे वैराग्य नाहीये. हे झालं वैफल्य. यातून वैराग्य नाही आलं, तर हे वैफल्य आलं आणि त्याचा खरं तर काहीच उपयोग होत नाही. म्हणजे हे विवेकाशिवाय आलेलं वैराग्य आहे. आणि समर्थांनी या समासातल्या ज्या पहिल्या 7 ओव्या आहेत ना, त्याच्यामध्ये विवेकाशिवाय जे वैराग्य आलेलं आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. पहिल्या 7 ओव्यांमध्ये. प्रत्येक विषयाची त्यांनी मांडणी इतकी सुंदर केली. आता 7 ओव्यांमध्ये हा विषय सांगितला. म्हणजे वैतागून जे वैराग्याचे झटके येतात ना, स्मशान वैराग्याप्रमाणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गेल्यानंतर अनेकांना हे वैराग्य येतं. माणूस बरोबर जाताना काही घेऊन जात नाही. सगळं काही इथेच त्याला सोडून द्यायला लागतं. या वास्तवाची जाणीव त्या ठिकाणी माणसाला होत असते. आणि ती खरं सावधगिरीची सूचना असते. पण हे किती वेळ? आम्हालाही हे वैराग्य येतं. किती वेळ येतं? तर तिथून बाहेर पडेपर्यंत. तिथून घरी आल्यानंतर पुन्हा आम्ही ह्या सगळ्यामध्ये रमून जातो. हे वैराग्य नाही. म्हणजे कबीरांची जी गोष्ट सांगितली जाते, कबीरांना भेटायला मला वाटतं मागच्या विवेक या वेळेला आपण ही पाहिली होती. नसेल तर पुन्हा सांगते. अ, कबीरांना भेटायला एक माणूस येतो. तेव्हा ते घरी नसतात. तर त्यांची पत्नी म्हणते, की आत्ताच एक जण देवाघरी गेले. तर तिथे ते स्मशानभूमीत ह्या सगळ्या विधींकरता गेलेले. तो माणूस म्हणतो, "ठीक आहे, मग मी त्यांना तिथेच जाऊन भेटतो. माझं महत्त्वाचं काम आहे." तो तिकडे जातो आणि तिथे गेल्यावर त्यांना ओळखायचं कसं? कारण पहिलीच भेट आहे ना ही. परत तो येतो आणि त्यांना विचारतो त्यांच्या पत्नीला, की "मी कबीरांना कसं ओळखू?" तर ती म्हणते, की त्या स्मशानामध्ये जी माणसं आहेत, त्यांच्या पैकी ज्याच्या डोक्यावर वलय असेल पांढरं, ते कबीर आहेत. तो म्हणतो, "बरं."
पुन्हा तो स्मशानभूमीत येतो, बघतो सगळ्यांच्या डोक्यावर पांढरं वलय. आता प्रश्न पडतो, मी आता ह्यातनं कसं ओळखायचं? पुन्हा तो त्यांच्या पत्नीला भेटायला येतो आणि तो म्हणतो, अहो सगळ्यांच्याच डोक्यावर पांढरं वलय दिसतंय, कसं काय ओळखायचं? ती म्हणते, एक काम करा, त्या स्मशानभूमीतनं बाहेर पडल्यानंतर ज्याच्या डोक्यावर हे वलय शिल्लक राहील ना, ते म्हणजे कबीर आहेत. तर तो माणूस परत येतो, बघतो तर सगळ्यांच्या डोक्यावर वलय दिसतंय. जसजशी लोकं बाहेर जातात, काहींची बाहेर पडता-पडताच वलय निघून जातं, काहींचं थोड्या अंतरावर गेल्यावर जातं आणि हळू सगळ्यांच्या डोक्यावरची पांढरी वलय नष्ट होतात. पण कबीरांच्या डोक्यावरचं मात्र वलय तसंच राहतं. वास्तवाची जाणीव आलेली आहे. स्मशान वैराग्य जे आहे, ते जसं-जसं नष्ट होत गेलं, तसं पांढरं वलय डोक्यावरचं नाहीसं झालं. पण कबीरांनी मात्र म्हणून हे असामान्य लोकांचं जे आहे ना, ही असामान्य एकच शब्दामध्ये सामान्य आणि असामान्य. ते असामान्य का आहे ते लक्षात येतं. जेव्हा एखाद्या गोष्टीची जाणीव झाली, तेव्हा ती टिकवून ठेवणं आणि त्या पद्धतीने आचरण करणं, हे आपल्याला जमत नाही. खरं तर आम्हाला हे वैराग्य आल्यानंतर ती संधी मिळालेली आहे आणि मग त्यातच मध्ये रमून आणि विवेकाने विचार करून आपलं आयुष्य जगणं हे महत्वाचं आहे. पण नेमकं आम्हाला ते जमत नाही. आता वैराग्याविषयी अजून एक आपला गैरसमज आहे बरं का. वैराग्य म्हणजे निराशा, पळपुटेपणा. पण हे दोन्ही नाहीये. तर याच्यामध्ये सहजता आहे. त्याच्यात दुःख नाहीये. आता मध्ये दुःख नाही हे जरा आपल्याला असं वाटेल, असं कसं दुःख नाही? पण ते उलटं दुःख कमी करत असतं. कारण त्या ठिकाणी आसक्ती नसते हे लक्षात घ्या. कारण आसक्ती हेच दुःखाचं मूळ कारण आहे. ज्या ठिकाणी अपेक्षा कमी होतात, त्या ठिकाणी दुःख कमी होतं. वैराग्य आलं म्हणजे काय होतं? अपेक्षा कमी होतात आणि त्यामुळेच त्यातलं दुःख कमी होतं. वैराग्य आलं म्हणजे माणूस जीवनापासून दूर जातो. किती गैरसमज आहेत वैराग्य ह्या संकल्पनेविषयी. उलटं तो जीवनाला योग्य अंतरावरून शांतपणे पाहू शकतो. तो कशातनंच बाहेर पडत नाही. पण मूळ जी आसक्ती आहे ना, ती त्याची आसक्ती सुटते. आता जे पळपुटेपणाने वैराग्य स्वीकारतात, त्या पळून जाण्यामध्ये एक भीती असते. पण जर वैराग्य खरं असेल, तर त्याच्यामध्ये स्थिरता असते. मी, माझं ह्या सगळ्या वृत्ती इथे शांत होतात. एक लक्षात घ्या, जिथे धरून ठेवणं थांबतं ना, तिथे वैराग्य सुरू होतं. आणि वैराग्य आल्यानंतर खरा प्रेमभाव निर्माण होतो. भक्तीमध्ये प्रेमभाव खूप महत्वाचा आहे हं. आमच्याकडे प्रेमभाव आहे का? आहे. आपण भेदभाव करतो का? करतो. खरा प्रेमभाव असेल ना, तर आमच्याकडनं भेदभाव होत नाही. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी जास्त प्रेम, हा त्याचा मुलगा, ही त्याची मुलगी, थोडं प्रेम अटतं. भूमिका बदलली ना, नातं बदललं, की हा प्रेमभाव जो आहे ना, त्यामध्ये कमी जास्तपणा येतो. हा आपला अनुभव आहे. त्याला खरा भाव म्हणत नाही, प्रेमभाव म्हणत नाही. आणि भक्तीमध्ये अपेक्षित असलेला प्रेमभाव जो आहे ना, तो सर्वांच्या प्रती समान असावा, असं आहे. आणि तो प्रेमभाव या वैराग्याने जागा होतो. आता प्रपंचात असताना आपल्याला वैराग्याचं स्वरूप माहिती नसतं किंवा आपल्याला ते माहिती पण करून घ्यायचं नसतं. कारण हा शब्द आमच्यासाठी नाही. आपण ह्या शब्दापासनं आणि ह्या वृत्तीपासनं लांबच पळत असतो. पण समर्थांनी प्रापंचिकांचं वैराग्य इतकं छान शब्दात सांगितलेलं आहे. प्रापंचिकांचं वैराग्य काय सांगतात समर्थ? अत्यंत माफक विषयांचा भोग घेणं हा प्रापंचिकाचा त्याग आहे. हे त्याचं वैराग्य आहे. म्हणजे प्रापंचिकाने प्रपंच सोडणं हे वैराग्य इथे अपेक्षित नाही. बघा साधकांना त्यांनी वेगळ्या पद्धतीने सांगितलंय, प्रापंचिकांना वेगळ्या शब्दात सांगितलंय. प्रपंचात राहून मर्यादा ठेवणं, कशातच अडकायचं नाही हे वैराग्य आहे. ऐकायला खूप सोपं वाटतंय ना? पण आपला जो मी आहे, मी, माझं
याची मुळं इतकी खोल रुजली आहेत की यातनं बाहेर पडणं आम्हाला केवळ अशक्य वाटतं. खरं तर हा मीपणा मला सगळ्यामध्ये बांधून ठेवतो. जेवढं मी माझं, माझं, माझं म्हणत राहते ना, तेवढ्या त्या व्यक्ती, तेवढ्या त्या वस्तू ह्या सगळ्यांची मी बांधली जात असते. आणि हे बंधन म्हणजेच आसक्ती आहे बरं का. ह्या आसक्तीतनंच मी ह्या सगळ्याशी बांधली जाते आणि त्यामुळे वैराग्यापासनं दूर जाते. कसं असतं आपलं, आपल्या हातनं काहीच सुटू नये, सगळं धरून ठेवायचंय मला. पण एक दिवस वास्तव जे आहे, ते आपल्याला समज देतं, की काहीच कायम टिकणारं नाही. हे आम्हाला आता माहिती आहे. आम्हाला हे पटलेलं आहे. पण हे सगळं पटल्यानंतर धरून ठेवण्याची वृत्ती कमी झाली का, हे आत्मपरीक्षण करायला समर्थ शिकवतात. कारण हे धरून ठेवणं जे आहे ना, हातात वाळू पकडायचा कितीही प्रयत्न करा, वाळू हातात राहत नाही. त्याच्यासारखंच आहे. आता मग वैराग्य म्हणजे तुटणं आहे का? संकल्पना नीट समजून घेतली ना, तर आमची वैराग्याविषयीची भीती कमी होईल. वैराग्य म्हणजे तुटणं नाहीये. वैराग्य म्हणजे सुटणं हे महत्वाचं आहे. कारण तुटलं की वेदना होतात. सहज सुटलं तर त्यामध्ये वेदना नाहीत. म्हणजे आता कैऱ्या झाडावर इतक्या लगडल्या आहेत आमच्या इकडे, तर झाडाला ज्या कैऱ्या आहेत, लहान मुलं बघतो आम्ही, दगड घेतात, त्या कैरीला मारायचा, पाडायचा, तेव्हा ती कैरी त्या देठापासनं तुटून खाली पडते. बरोबर? पण जेव्हा तिचं आंब्यामध्ये रूपांतर होतं, तेव्हा तो आंबा सहज गळून पडतो. मग यामध्ये तुटण्याचं दुःख नाहीये, परिपक्वता आहे. सुटणं आणि तुटणं हे महत्वाचं आहे. आणि अलिप्तपणा आला, की ही जी सहज वृत्ती जी आहे ना, ती आपोआप सहज वृत्ती होते. सहजता येते वागण्यात. अजून एक उदाहरण बघूया, कमळाचं पान. हे सगळे दृष्टांत आपल्या समोर घडत असतात हं. कमळाचं पान पाण्यात असतं. पण त्याला पाण्याचा स्पर्श होतो का? ते पाण्यात असतं, पण त्याच्यापासनं अलिप्त असतं. तसंच प्रपंचात राहून अलिप्त राहणं हे वैराग्य आहे. आता मग बरेचदा असं होतं, की आपल्याला प्रपंचात राहायचंय, पण सगळ्यांपासून लांब राहायचंय. जमत नसतं. प्रयत्न चालू असतो. पण मग याच्यामध्ये आपली अजून एक चूक होते बरं का. आता मला कळलं, की वैराग्य म्हणजे अलिप्तपणा आहे. पण मग तुसडेपणाने वागणं म्हणजे वैराग्य आहे का? आता आपण मेन सूत्र बघितलं, की सगळ्यांच्या प्रती प्रेमभाव हवा आणि हा प्रेमभाव व्यापक स्वरूपातला हवा. बरोबर? म्हणजे मग याच्यामध्ये तुसडेपणा नको. हे समजणं म्हणजे का महत्वाचं आहे? वैराग्य आलं म्हणजे माणसांपासून दूर राहायचं. कोरडं, रुक्ष, तुसडं असं व्हायचं, असा काहीतरी समज आपला होऊ शकतो. बरोबर? कारण वैराग्याविषयीच्या आमच्या संकल्पनाच वेगळ्या आहेत ना. पण हे वैराग्य नाहीये बरं का. खरं वैराग्य कसं? तर मनाने कुणामध्ये अडकायचं नाही, पण प्रेमाने सगळ्यांशी जोडून राहायचं. खूप महत्वाचं आहे, अवघड आहे. मनाने अडकायचं नाही, पण प्रेम द्यायचं. ही जी आपली भीती आहे ना, की वैराग्य मला माणसांपासून दूर नेतं, त्याच्यातून हे घडतं बरं का. मुळात वैराग्य माणसांपासून दूर नेतच नाही. माणसांमध्ये राहून देखील आम्ही हे वैराग्य प्राप्त करून घेऊ शकतो. बघा महंत लक्षणं आपण पाहिली. महंताला काय सांगितलंय? लोकांमध्ये राहा, पण लोकांपासून अलिप्तही राहायला सांगितलंय. लोकांतामध्ये राहूनही त्याला एकांताचं सेवन करता आलं पाहिजे. हे आम्हाला जमतंय का? हा आम्ही प्रयत्न करायचा आहे. लोकांमध्ये राहूनही एकांतात रमण्याचा प्रयत्न. आम्ही एकांतात असताना देखील लोकांतामध्ये असतो. लोकांमध्ये अडकणं, आता हा काय करत असेल, तो काय करत असेल, ही जी माझी वृत्ती आहे ना, ती मला इथे कमी करायची आहे. अलिप्त राहण्याचा प्रयत्न.
आणि हे मला वैराग्याकडे घेऊन जातं. म्हणजे नदीचं उदाहरण घ्या. आपल्याला पाहायला या नदी, धरणं खरंच छान वाटतात. पण नदी बघा सगळ्यांना आनंद देते, सगळ्यांची तहान भागवते. पण ती एका ठिकाणी अडकून राहते का? मग ते झालं डबकं. ती सतत वाहत राहते. तिचा प्रवाह शुद्ध असतो. त्यामुळे तिथे रमायला आपल्याला आवडतं ना. कुठे डबकं असेल तर आपण तिथे जाऊन नाही बसत. पण खळखळ वाहणारं पाणी बघितल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो. तिथे रमावं असं वाटतं. म्हणजे त्या नदीचं उदाहरणही मला खूप काही देऊन जातं. आकाशाचं उदाहरण बघा, म्हणजे हे सगळं अभ्यासताना इतकी उदाहरणं आठवतात ना. आकाशामध्ये ढगांचे किती वेगळे-वेगळे प्रकार आकार येतात. म्हणजे लहान मुलांची मी माझ्या नातवाशी खेळताना पण सांगते, "बघ आता ढगाला बदकाचा आकार आला की नाही? आता घोडा दिसतोय की नाही?" असं आपण सगळ्यांनी हे केलेलं आहे. आकाशामध्ये ढग येतात, जातात. आकाश त्या ढगांना धरून ठेवतं का? "अरे, मला ह्याचा आकार आवडला बरं का. आता हा असाच कायम राहू दे." अलिप्त असतं आकाश. ढग येतात आणि जातात. माणसं येतात आणि जातात. विधान म्हणून नाही करत आहे हं. माझ्यापेक्षा तुम्ही सगळे अनुभवी आहात. पण आत्तापर्यंत आम्हाला ह्या अनुभवातनं हेच शिकायला मिळालं ना. माणसं येतात, जातात. जेवढा आपला भाग असेल तेवढा वेळ ते आपल्याजवळ राहतात. मग ते कुठलंही नातं असो. जिथे दुरावा येतो तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे, की आमचा संबंध एवढाच होता. पण आम्हाला तिथे तुटतं, म्हणजे आम्हाला दुःख येतं. आमच्यामध्ये इथे सहजता येत नाही. पण जेव्हा खरी समज येते ना, तेव्हा धरून ठेवण्याची गरज उरत नाही. ते आपल्याला जे समजलेलं असतं ना, म्हणजे खरी समज काय म्हणतात, की आपल्याला जे समजलंय ते कृतीत दिसायला लागतं. आपलं ज्ञान आपल्या वागण्यात उतरायला लागतं आणि उतरायला हवं. तरच त्या अनुभवाने माणूस शहाणा होतो म्हणतात, तर ते सत्य आहे ना. माझ्या वागण्यातच काही बदल झाला नाही. मला जे ज्ञान मिळालं आहे, ते माझ्या वागण्यातच उतरलं नाही, तर ते ज्ञानशून्य आहे. विचारांची प्रगल्भता, व्यापकता यामुळे जी सहज सुटण्याची प्रक्रिया आहे ना, ती सहज होते. कारण ती जर सहज झाली नाही, तर तुटण्याचं दुःख अनुभवायला लागतं. आता प्रापंचिकांमध्ये ही सहजता हे मनाचं वैराग्य. पण ते येत नाही बरं का. त्याला कारण काय? विषयासक्ती. आपले शत्रू आहेत. आसक्त माणूस कायम दुःखी असतो लक्षात ठेवा. विषय भोगांच्या विषयी अनेकांचा एक समज असतो, की काट्याने काटा काढूया. म्हणजे काय? की मी जेवढे विषय भोगेन ना, तेवढी तृप्ती मिळेल आणि आपोआपच ते माझ्यापासनं लांब जातील. माझं लक्ष त्याच्याकडे जाणार नाही. असतो काहींचा समज. अनुभव काय सांगतोय आपला? घडतं का तसं? का उलटं घडतं? उलटंच घडतं. म्हणजे मला एखादा जर पदार्थ आवडला खायचा, तर मी म्हणते, की चला खाऊन घेते. 1 वाटी नाही 2 वाट्या खाऊन घेते. परत खायची इच्छा होणार नाही. होतं का असं? उलटं ती चव माझ्या मनात इतकी ठाण मांडून बसलेली असते ना, तो पदार्थ मी पुन्हा खाते. नाही मागच्या वेळेसारखा नाही हा जास्त चांगला आहे बरं का. मागच्या वेळेला मी 2 वाट्या खाल्ल्या, आता 3 वाट्या खाते. माझी ही आसक्ती सुटत नाही. ही भोगवृत्ती जेवढा मी त्या विषयांच्या अधीन जाते, तेवढी ही वृत्ती वाढतच जाते. ययातीची कथा. पुराणातल्या गोष्टी खूप काही शिकवतात ना. त्यांनी काय केलं होतं ययातीने? आपल्या मुलाला आपलं वार्धक्य दिलं आणि तरुण मुलगा जो होता त्याचं तारुण्य त्यांनी स्वतः घेतलं. कारण त्याची भोगण्याची इच्छाच कमी होत नाहीये. मुलाचे विचार किती प्रगल्भ असतील. त्याने आपलं तारुण्य दिलं वडिलांना आणि हा किती संकुचित आणि करंटा असेल, की त्यांनी मुलाचं तारुण्य घेतलं, आपलं वृद्धत्व त्याला दिलं. पण तरीही तो अतृप्तच राहिला. वासना, इच्छा जेवढ्या भोगू तेवढ्या त्या भडकतात आणि त्यामुळे त्याच्यापासनं लांब राहणं किंवा त्या कमीत कमी त्याचा उपभोग घेणं ही सवय बऱ्याच गोष्टींना मला कशी सवय लावून घेते त्यावर आहे.
ह्या विषयांचा कमीत कमी भोग घ्यायचा, हे जेव्हा मी मनाला सवय लावायला सुरुवात करते ना, तसं त्या आपोआप कमी कमी होत जातात. पण त्याच्या आधी त्याचा अभ्यास करणंही गरजेचं आहे. अभ्यास म्हणजे हा सराव. एखादी गोष्ट मला आवडते, आवडते म्हणजे मी इतकी त्या गोष्टीच्या आहारी जाते, तर ते आहारी जाणं, त्याच्या मागे धावणं मला थांबवता आलं पाहिजे. कारण ह्या इच्छा अशा आहेत, की जसं अग्नीत तूप टाकलं, तर तो अग्नी जसा भडकतो, तशाच ह्या इच्छा आहेत. त्यामुळे वैराग्य म्हणजे आसक्ती सुटणं. मग तो मुलाबाळांचा प्रपंच असो किंवा विकार वासनांचा प्रपंच असो. या वासनांचा पण प्रपंचच आहे. ठाण मांडून बसलाय आमच्या ह्या देहामध्ये. ज्या देहाचा आम्हाला अभिमान आहे. वास्तविक तो नसावा. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हा प्रवास चालू आहे आपला दासबोधाच्या सहवासात राहून. पण तरी सुद्धा देहाविषयीची आसक्ती सुटत नाही आणि हे आसक्ती जी आहे तीच सगळ्या दुःखाचं कारण आहे. आणि म्हणून जर वैराग्य हवं असेल तर आसक्तीचं विस्मरण म्हणजे वैराग्य हे लक्षात घ्या. आणि प्रपंचामध्ये तर विस्मरण फारच महत्वाचं आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना, माझ्या आयुष्यातली माणसं, त्यांच्या आठवणी हे सगळं आपल्या आयुष्यात राहणार आहे. पण आपण त्या सगळ्या आठवणी कशा पद्धतीने धरून ठेवतो हे महत्वाचं आहे. चांगल्या आठवणी धरून ठेवल्या चांगलंच आहे. पण आपण वाईट आठवणी धरून ठेवतो आणि त्याच उगाळत राहतो आणि आपलं दुःख जास्तीत जास्त वाढवत जातो. व्यक्ती-व्यक्तींशी संबंध येतो, नातेसंबंध येतात. त्यावेळेला अनेक घटना अशा घडतात, की ज्या आम्हाला पटतात, नाही पटत. पण तीच व्यक्ती कधीतरी आमच्याशी चांगलं पण वागलेली असते. तीच व्यक्ती आमच्या मदतीला कधी आलेली असते. मनुष्य स्वभाव असा आहे ना, की ह्या चांगल्या गोष्टींचं त्याला विस्मरण होतं. आणि नको त्या आठवणी तो जवळ ठेवतो, की नाही, नाही ह्या प्रसंगामध्ये तो माझ्याशी असा वागला बरं का. हा कचरा आम्ही जो डोक्यात ठेवतो ना, कचराच आहे. ह्या नको त्या आठवणींचा कचरा जो डोक्यात आहे, त्याच्यामुळे नामस्मरण भक्ती आमच्यामध्ये उतरतच नाही. नामस्मरणासाठी जर मला माझं मन स्थिर ठेवायचं असेल, तर हे मन स्थिर ठेवण्यासाठी पहिल्यांदा डोक्यातला, मनातला हा सगळा कचरा काढून टाकणं गरजेचं आहे. म्हणजे विस्मरण म्हणजे वैराग्य नाही, तर धरून न ठेवणं म्हणजे वैराग्य हे लक्षात घ्या. खूप छान संकल्पना समर्थ आपल्याला ह्या समासातनं सांगतात. आता ह्या वैराग्यामध्ये वासनांचा क्षय करता आला पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टी असतात. आपण मनापासनं आरती करतो. बरोबर आहे. आरती मनापासूनच करतो. पण लक्ष भगवंताकडे असतं का? आता आपलं वय असं झालं, की आपल्याकडे असं घडू शकत नाही. पण तरीही कुठल्याही वयातल्या माणसांचं पहिलं लक्ष कुठे असतं? आरती करताना देवाकडे नसतं बरं का. आरती करताना आपण एकमेकांकडे बघतो. काहीतरी खाणाखुणा चाललेल्या असतात. तरुण वर्गामध्ये हे बरेचदा पाहायला मिळतं. मनापासून आरती करणारे पण खूप आहेत. पण तरीसुद्धा लक्ष कुठे असतं? प्रसादावर. आज प्रसाद काय आहे? इकडे सगळं लक्ष असतं. मग ही श्रद्धा आहे का हो? ही श्रद्धा नाहीये. म्हणजे आरती म्हणायला पाहिजे, सगळे म्हणतात म्हणून मी त्याच्यामध्ये सहभागी होणार आणि माझं लक्ष जर भगवंताकडे नसेल, काय येतो? आर्तभाव येतोय का आरती म्हणताना? आरती हा विषय पण इतका चिंतन करण्यासारखा आहे, की मी ही जी कृती करते, हे कर्म करते, त्यामागचा माझा भाव, ह्या छोट्या-छोट्या गोष्टींमधनं मी भगवंताशी जोडली जात असते. मग या आरतीच्या माध्यमातून मी जोडली जातीये का? हा आर्तभाव म्हणजे बघा आपण सुरुवातीला श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा म्हणतो. हं? नेत्री न ये रे तुझं वीण निद्रा, कै भेटशी बा मजला सुभद्रा. ही तळमळ आहे का? श्लोक म्हणतो आम्ही. पण त्याच्याशिवाय झोप येत नाही असं होतं का? आहेत, झोप न येणारे बरेच लोकं आहेत. पण त्याच्यामागचं कारण काय? चिंता, काळज्या, विचार हे कारण आहे.
का भगवंत भेटला नाही म्हणून मला झोप आली नाही? कोणीच म्हणत नाही असं. खरंच कोणीच नाही म्हणत की अरे आज मी भगवंतापासनं मी माझी जी काही उपासना करते त्यातलं एक गोष्ट कमी पडली, मला ती अशी अस्वस्थता येते का? राहू दे उद्या करू. हा सहजभाव आमच्याकडे इतका पटकन असतो, की जाऊ दे उद्या करू. आज राहिलं जरा माझा नेहमीचा नेम, पण चालतं एक दिवस चालतं. ही मुभा कोण देतं आपल्याला? आपणच. ह्या पळवाटा आम्ही अशा शोधत राहतो आणि मग त्या भगवंताशी जोडणं जाणं, हे आमच्याकरता अतिशय अवघड होऊन जातं. आणि मग आमच्या ह्या चुकीच्या कृतीचं खापर आम्ही कोणावर फोडतो? भक्ती वगैरे न असामान्य लोकांकरता आहे, आमच्यासाठी नाही. आपल्याकरता आहे म्हणून तर हा ग्रंथ हातात आला ना. पण नेमक्या आपल्या चुका आपल्या लक्षात येत नाहीत आणि आपण ह्या सगळ्या गोष्टींचं खापर दुसऱ्यावर फोडतो. आता ह्या वैराग्याच्या वाटेवरनं चालताना मन वासनेत अडकणं म्हणजे वैराग्य नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. गोंदवलेकर महाराज सुद्धा इतकं छान प्रबोधन करतात. त्यांनी काय सांगितलंय? वैराग्य हे वृत्तीतच असायला पाहिजे. भगवंतानी जे दिलंय त्यात समाधान मानून. आता इथेही आत्मपरीक्षण करायचं, की त्यात मला खरंच समाधान आहे का? पण महाराज सांगतात, की त्यात समाधान मानून इतर कशाबद्दल हव्यास न वाटणं. म्हणजे माझ्याकडे जे आहे त्यात समाधान मानून बाकी सगळ्या गोष्टी नको म्हणजे मला इतर गोष्टी सुद्धा हव्या असतात. माझ्याकडे सगळं गडगंज आहे. पण तरीसुद्धा मला बाकीच्यांकडे असलेल्या गोष्टी पण माझ्याकडे हव्या असं वाटणं हा हव्यास. आणि तो हव्यास आमच्यामध्ये असतो आणि तो कमी झाला पाहिजे. तो जेव्हा कमी होईल ते खरं वैराग्य असं महाराज म्हणतात. आता वैराग्य नाही पण विवेक आहे. असं जेव्हा होतं, तेव्हा कशी अवस्था असते? तर ह्या समासातल्या 8, 9, 10 या 3 ओव्यांमध्ये समर्थांनी सांगितलंय. का व्यर्थची ज्ञान बडबडिला, परी वैराग्य योग नाही घडला. किती म्हणजे एक-एक कल्पना ते इतके छान शब्दात उलगडतात. फक्त ज्ञान असणं पुरेसं आहे का? तर नाही. ते जीवनात उतरवणं तेवढं महत्वाचं आहे. समर्थ काय सांगतात? जो फक्त ज्ञानाची बडबड करतो, पण जीवनात वैराग्य नाही. अशा माणसाची अवस्था कशी आहे माहिती तुरुंगात अडकलेली माणसं असतात ना, त्याच्यासारखं झालं. म्हणजे तुरुंगात माणूस अडकलाय, स्वतः अडकलेला आहे आणि तो इतरांना काय मार्ग दाखवणार? स्वतःच जो अडकलेला आहे, तो इतरांना मार्ग काय दाखवणार? हा दृष्टांत समर्थ देतात. म्हणजे आधी ती गोष्ट तुमच्या समर्थांचा विचार आमच्यापर्यंत का पोहोचतो? आधी त्यांच्या आचरणात ते आलं, मग त्यांनी आपल्याला सांगितलं. आता मी जेव्हा सांगते किंवा तुम्ही जेव्हा ऐकता, तेव्हा आपली जबाबदारी वाढली. आपल्याला ते आपल्या अंगी मुरवणं गरजेचं आहे. ते जेव्हा आमच्यामध्ये येईल, तेव्हा ते इतरांपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. नाहीतर मग आपल्यासारखीच पुढची पिढी पण वैराग्यापासून दूर पळणारी होईल. त्यांना पण तुटणं आणि सुटणं हा फरक समजणं गरजेचं आहे. आता वैराग्याशिवाय जर ज्ञान माणसाला आलं, तर ते पूर्ण फायद्याचं ठरू शकत नाही. केवळ विवेकाने प्राप्त झालेलं ज्ञान कोरडं असतं, शुष्क असतं. कारण त्याला वैराग्याचा परिस्पर्श झालेलाच नसतो. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी परस्परांपासून लांब असतील, तर एक कोरडेपणा आपल्यामध्ये येऊ शकतो. या वैराग्याशिवाय आलेलं ज्ञान माणसाला मुक्त करत नाही. कुठल्याच बंधनापासून मुक्त करत नाही. म्हणजे मुक्ती, मोक्ष हा भाग वेगळाच आहे. तो टप्पा खूप वेगळा आहे. पण आपल्याला आपल्या ह्या प्रपंचामध्ये जगत असताना ह्या विकारांपासून मुक्ती हवी असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रपंचामध्ये अडकणं होत असेल, तर त्यातनं सुद्धा मुक्त होण्यासाठी मला प्रयत्न करता आले पाहिजे. पण आपल्याला जे ज्ञान मिळतं ते मुक्त करतच नाही, तर प्रपंचामधलं ज्ञान आणि प्रपंचामधल्या असलेल्या गोष्टीचा व्यर्थ अभिमान मात्र आपल्यामध्ये निर्माण होतो. म्हणजे एखादी गोष्ट दुसऱ्याकडे आहे आणि दुसऱ्याकडे नाही आणि माझ्याकडे आहे.
तर आम्ही ते वारंवार अभिमानाने ते सांगतो. त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान असतो. वास्तविक या अभ्यासाच्या प्रवासामध्ये यातनं मला लांब जायचंय कारण जेव्हा हा व्यर्थ अभिमान माझ्यामध्ये येतो, त्यावेळेला लोभ, दंभ, अहंकार यामध्ये माणूस अडकतो. अस्थिर जीवन जगतो, हेच समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगतायत. पण विवेकाला धरून जर हे ज्ञान असेल, म्हणजे विवेक आणि वैराग्याची जोडी असेल, तर काय होतं? माणसामध्ये इतका छान बदल होतो. त्या माणसामध्ये नम्रता असते, शांतता असते, स्थिरता असते. ह्या सगळ्या गोष्टी त्या माणसामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात. आता ह्या गोष्टी समजा आपल्याला जड वाटतात, तर लगेच समर्थ आपल्याला दृष्टांत देतात. समर्थांनी या ठिकाणी काय दृष्टांत दिले? छान दिलाय. बांधलेलं कुत्रं कसं असतं? त्याला बांधलं असेल, तर ते येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकत राहतं. मग तो ओळखीचा आहे, परका आहे, काही नाही, भुंकतच राहतं. तसंच वैराग्य प्राप्त न झालेला ज्ञानी माणूस जो आहे, स्वार्थामुळे तो चिडचिड करत राहतो. अहंकारी वृत्तीमुळे लोकाचा उत्कर्ष त्याला सहन होत नाही. बघा या करंटे विचार आपण लोकांमध्ये खूप बघतो. दुसऱ्याबद्दल वाटणारा द्वेष, राग, मत्सर ह्या ज्या सगळ्या भावना आहेत ना, नकारात्मक भावना, त्या म्हणजे आपल्या अंतरंगाचं दारिद्र्य आहे. आपण आर्थिकदृष्ट्या कितीही श्रीमंत असलो, तरी आपलं आंतरिक दारिद्र्य आपल्याला अधोगतीकडे घेऊन जात असतं. आणि म्हणून ह्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये नकोत, हे वारंवार सांगितलं गेलंय. हे विवेक आणि वैराग्य बरोबर नसतील, तर माणूस नेहमी दुःखीच होणार. त्यामुळे ही जोडी आमच्याकडे कायम हवी वास्तव्याला. मग माझ्या देहात, विचारात, मनात सतत माझ्याकडे ह्या गोष्टींचं चिंतन होणं गरजेचं आहे. हे जोडीनीच यायला लागतात. केवळ विवेक आहे पण वैराग्य नाही आणि वैराग्य आहे, विवेक नाही, हे उपयोगाचं नाही. असं जर असेल, तर विवेकाशिवायचं जे वैराग्य आहे, त्याला समर्थांनी या समासात काय शब्द योजला? हेकांड पिसे. म्हणजे 19वी ओवी आहे बघा. नुसते वैराग्य हे हेकांड पिसे. हेकांड पिसे म्हणजे काय? अर्थहीन, दुराग्रही, दिशाहीन. रागाच्या भरामध्ये खूप वेळा म्हटलं जातं, "मला आता काहीच नको बरं का, मी सगळं सोडून जाते किंवा जातो." हे वैराग्य का? हा अविवेकाने घेतलेला निर्णय आहे. रागावर का आवर घ्यायचा? तो जर नसेल ना, तर हे असे अविवेकी निर्णय अनेकदा घेतले जातात आणि काही लोकं ह्या निर्णयाप्रमाणे वागतात देखील आणि स्वतःचं नुकसान करून घेतात. क्षणिक का होईना वैराग्य आलंय, मी जातो. पण त्यात विवेक नाहीये. त्यामुळे काय होतं? योग्य दिशेने जात नाहीये. वैराग्यावाचून विवेक पांगळा आहे आणि विवेकावाचून वैराग्य आंधळं आहे. मग जर विवेक असेल, तर वैराग्याला डोळसपणा येतो आणि वैराग्य असेल, तर विवेक वृत्ती कशी मुरवायची याच्यासाठी मदत होते. म्हणून हे दोघं एकत्र असणंच गरजेचं आहे. इतके ते एकमेकांमध्ये बांधलेले आहेत. म्हणजे रामकृष्णांचं एक उदाहरण दिलं जातं ना, की लहान मूल खेळत असतं आणि आई काम करत असते. मग ती आपलं काम पूर्ण होईपर्यंत हे खेळणं घे. एकदा खेळून झालं की मूल म्हणतं, "आता परत रडायला लागतं, आई पाहिजे." आई पाहिजे म्हणून रडायला लागल्यावर ती आई दुसरं खेळणं देते. अशी खूप खेळणी टाकते. आईची कामच भरपूर असतात ना, त्यामुळे ती भरपूर खेळणी देते. ते मुलाला शेवटी कंटाळा येतो, सगळी खेळणी असून पण मला आईच हवी, हा हट्ट जेव्हा मूल धरतं, तेव्हा आईला सगळी कामं बाजूला ठेवायला लागतात. आता तसंच मला भगवंतच हवा, ही आपले प्रापंचिकांची भूमिका असते का? ती यायला हवी. ते खरं वैराग्य आहे. मला भगवंतच हवा, ही भावना अधिकाधिक दृढ होत जाणं. त्यांनी मला सगळं आत्तापर्यंत दिलेलं आहे. मग आता मला तो दिसला पाहिजे, त्याला त्याची भेट झाली पाहिजे, त्याच्यामध्ये मी एकरूप झाले पाहिजे, ही भावना अधिक अधिक तीव्र होते का?
भगवंताविषयीचं प्रेम जे निर्माण होतं ना, तो झाला विवेक. आणि त्याच्याशिवाय काहीही नको हे जे वाटणं आहे ते झालं वैराग्य. आपण प्रपंचामध्ये वस्तूंचा संग्रह करतो. आपला स्वभाव येतो आणि ते अपरिहार्य पण आहे. पण ते सगळं भगवंताच्या कृपेने घडतंय ही जाणीव असते का? ती जाणीव महत्वाची आहे. भगवंत भेटीसाठी जी अंतरंग साधना सांगितली आहे, त्यामध्ये विवेक आणि वैराग्याचं महत्त्व खूप आहे. म्हणजे विवेक, वैराग्य आहे, मुमुक्षत्व आहे, श्रवण, मनन, निदिध्यास ही सगळी अंतरंगाची साधनं आहे ना. त्या साधनेमध्ये विवेक, वैराग्याचं स्थान महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ह्या समासामध्ये याचं महत्त्व वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने आपल्याला समर्थ दृष्टांताच्या आधारे स्पष्ट करतात. आता 12व्या ओवीपासनाचा जो प्रवास आहे 12 ते 20 ओव्या, याच्यामध्ये विवेक वैराग्याचा जर समन्वय असेल, ज्याच्या अंगी हे दोन्ही आहे, त्याचं वर्णन समर्थ करतात. म्हणजे हे टप्पे आपल्या लक्षात आले ना, तर विवेक वैराग्य आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ही संकल्पना समजू शकते ह्या समासाच्या आधारे. समर्थ काय म्हणतात? विवेक अंतरी सुटला, वैराग्य प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला, निस्संग योगी श्रीराम. विवेक वैराग्याचा परिपूर्ण परिणाम दाखवणारी अशी ही ओवी. जेव्हा मनामध्ये विवेक जागा होतो, तेव्हा माणसाला स्पष्टपणे हे कळतं, काय खरं आहे आणि काय खोटं आहे. वास्तवाची जाणीव त्याला होते. आणि या समजुतीतूनच प्रपंचाशी असलेली त्याची अतिआसक्ती, अतिआसक्ती म्हणते मी. आधी अतिआसक्ती तर सुटू दे, आसक्ती सुटेलच. ही आसक्ती तुटायला लागते. आता इथे प्रपंच तुटतो, म्हणजे त्यामध्ये जे अडकलेपण आहे ना, ते तुटतं. हे म्हणजे सगळ्यात मोठा दोष आपला आहे, की आपण प्रत्येक गोष्टीत अडकतो आणि त्यामुळे तुटल्याचं दुःख आम्हाला होतं. पण मग त्यामुळे काय होतं, जेव्हा हे तुटतं ना, मनाने अडकणं तुटतं, तेव्हा आपण अंतर्बाह्य मोकळे होत जातो. आणि मग जी शांतता आहे, ती शांतता आम्हाला अनुभवायला मिळते. कोणताही कठीण प्रसंग आला, तरी सुद्धा आपल्या जीवाची घालमेल होत नाही. कारण तुटणं आहे ना, त्यामध्ये घालमेल आहे. माझ्या हातून काहीतरी सुटतंय, ही जी भावना आहे ना, त्याच्यामध्ये दुःख आहे. त्याच्यासाठी सहजता येणं हे आवश्यक आहे. आता समर्थांनी या ठिकाणी निस्संग योगी हा शब्द वापरलाय. म्हणजे निस्संग योगी म्हणजे कसा? सगळ्यात राहून देखील कशात न अडकणारा. तो कर्तव्य करत राहतो. जबाबदाऱ्या पार पाडतो. तो कशापासून लांब जात नाही हां. म्हणजे मला वैराग्य आलंय ते आता तुमचं तुम्ही प्रपंचात काही करा. ही वृत्ती नाहीये. तो जबाबदाऱ्या पार पाडतो, कर्तव्य पार पाडतो. हे सगळं करत असताना आनंदी असतो. हे सगळं करताना त्याला आनंद मिळतो. मी भगवंताची सेवा करतो, हा भाव त्याचा त्याच्यामध्ये असतो. प्रपंचामध्ये राहून तो अलिप्त असतो. असा हा जो निस्संग योगी आहे ना, तो मोकळेपणाने जगतो. सहजता, सहजता हा जो शब्द कायम येतो ना, तर ही सहजता माझ्या वागण्यामध्ये येणं गरजेचं आहे. मी जेव्हा अडकत नाही असं म्हणते, म्हणजे आम्हाला आता ह्याचे सराव करायचा आहे. आम्ही हे जेव्हा ऐकतो, वाचतो, अभ्यासतो, तेव्हा आता मला ह्या प्रपंचामध्ये कुठल्या गोष्टीत अडकायचं नाहीये, बांधलेलं राहायचं नाहीये, म्हणजे मोकाट सुटायचं असं नाहीये हां. शब्दाला शब्द नीट समजून घेणं पण गरजेचं आहे. ही सहजता कशी येते? मगाशी म्हटलं तसं, तो सगळ्या गोष्टी प्रपंचात राहून करतो, पण अलिप्त असतो. मला आता हा सराव लावून घ्यायचा आहे, की मला कशातही अडकायचं नाहीये. अशा पद्धतीचं सहज जीवन जगायचंय आणि हे सहज जीवन जे जगतात, त्यांना निस्संग योगी असं समर्थ म्हटलेलं आहे.
आणि त्यांच्या वागण्यात हा जो विवेक आणि वैराग्याचा समन्वय आलेला असतो, त्याच्यामुळे त्यांच्या वागण्यात सहजता येते. कारण त्याला कुठल्याही फळाची अपेक्षा नसते. हे सगळ्यात महत्त्वाचं. आम्ही थोडंसं जरी केलं तरी यातनं आम्हाला काय मिळणार? हे आमचं पहिलं वाक्य असतं. दासबोध वाचला. दासबोधामध्ये पहिल्याच समासामध्ये फलश्रुती का आली ना? शेवटी यायला पाहिजे ना फलश्रुती. आधी सांगितलंय कारण बाबा रे 7,751 ओव्या मी वाचायच्या. आधी तो ग्रंथ एवढा जाडाजुडा बघून आम्हाला वाटतं राहू दे हे आपल्यासाठी नाहीच आहे. नकोच वाचायला. समर्थांनी फलश्रुतीच आधी सांगितली. बाबा रे यांनी तुझं अज्ञान दूर होणार आहे. यातनं तुझे रोग बरे जी फलश्रुती सांगितली ना, त्याच्यामुळे मला काय मिळणार हे बघून मग म्हणजे आधी आम्हाला गाजर दाखवलेले. बाबा तुला हे फायदे होणार आहेत. आता तरी वाच. मग आमच्यासारखा करंठा म्हणतो, "हां, मला काहीतरी मिळणार आहे ना." निस्संग योगी त्याला फळाची अपेक्षा नाही. त्याचं कर्म उत्कट असतं. खूप काम करतो. म्हणजे बघा आपण संस्थांमध्ये सगळ्या घरामध्ये इतकी काही कामं करतो आणि त्यात अडकतो. कसे अडकतो? काम केलंय आता त्याचं काहीतरी आपल्याला निदान शब्दामध्ये स्तुती तरी पाहिजे. अडकलो ना. मी काम केलं त्याच्याबद्दल कोण काय म्हणते हे ऐकण्याला साठी माझे कान आतुर असतात. निस्संग योगी अशा कशात अडकत नाही. काम करतो, बाजूला होतो. तो इतकं काम करतो तरी तो थकत नाही. कारण सतत भगवंताचं चिंतन मनामध्ये चालू असतं. सतत नामस्मरण चालू असतं. जे काही करतोय ते भगवंतासाठी करतोय. त्याची सेवा म्हणून करतोय, हा भाव असतो. त्यामुळे भरकटलेपण या निस्संग योगामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. यांची आसक्ती कमी असते आणि त्यामुळे त्यांच्या ज्या सकारात्मक शक्ती असतात ना, त्या जास्तीत जास्त वाढीला लागलेल्या असतात. आणि विवेक जेव्हा जागा होतो ना, तेव्हा ह्या ज्या सकारात्मक शक्ती असतात, त्या शक्तींना योग्य दिशा मिळते. आता आपल्या लक्षात आलं असेल, की वैराग्य म्हणजे निष्क्रियता नाही. वैराग्य म्हणजे पळपुटेपणा नाही. विवेक आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असणारी व्यक्ती कशी असते ह्याचं जेव्हा वर्णन समर्थ करतात, तेव्हा ते सांगतात, की ही व्यक्ती संयमित असते, आनंदी जीवन जगत असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या मनात जगण्याविषयी सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते. जगण्याविषयीचं प्रेम या व्यक्ती निर्माण करत असतात. म्हणजे ही व्यक्ती म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे, असं म्हणायला हरकत नाही. आपण म्हणतो ना, की अशा काही व्यक्ती आहेत, की त्यांच्या संपर्कात गेल्यानंतर ना, आम्हाला चांगली ऊर्जा मिळते. त्यांच्याबरोबर राहावं, बसावं, गप्पा माराव्या असं वाटतं. लोकं म्हणतात, "नाही जरा तुम्ही आमच्या घरी येत जा बरं का अधनं-मधनं." तुम्ही आलात, की आम्हाला आमचं मन शांत होतं. आपण प्रभू रामचंद्रांचे गुण बघितले, हनुमंताचे गुण बघितले. ह्या व्यक्तींचा सहवास आम्हाला का आवडतो? त्यांच्या नुसत्या स्मरणाने देखील आमचं मन शांत होतं. त्यांच्यातले गुणच असेत ना, लोकांसाठी करणं, लोकांमध्ये आनंद निर्माण करणं, ही वृत्ती खूप महत्त्वाची आहे. सत्वरज तमोगुण येतात, तेव्हा तमोगुणाच्या व्यक्तीला दुसऱ्याच्याकडे असलेलं दुःख बघून आनंद होतो. रजोगुणी माणसाला आपल्यामध्ये असलेलं जे समाधान आहे, सुख आहे, त्याच्यामध्येही तो असमाधानी असतो. मला माझी कुठली वृत्ती वाढवायची हे लक्षात घ्या. आणि ही जी विवेक वैराग्याचा जेव्हा समन्वय होतो, अशा व्यक्तीचा आणखीन एक विशेष म्हणजे त्या व्यक्तीचा बघा आता इथे संगीत हा विषयाचा दृष्टांत दिलाय. संगीत आणि त्यातली रसाळता किंवा मधुरता जी आहे, ती ह्या व्यक्तींच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेली असते. त्यांच्या स्वरामध्ये भक्ती, प्रेम ओतप्रोत भरलेलं असतं. म्हणजे बघा आपण बोलतो त्यामध्ये सुद्धा जो भाव असतो ना, तो किती महत्वाचा आहे. आता आपण म्हणू की आता ह्याचं वर्णन चाललंय आणि एकदम संगीत हा विषय का आला? ह्या व्यक्तीचं जे जीवन आहे ना, ते संगीतासारखं होतं. म्हणजे काय? तर संगीत म्हणजे फक्त गाणं नाही. जीवनातलं संतुलन, वागण्यातली मृदुता
आणि मनातली शांतता या सगळ्याचं दर्शन आपल्याला ह्याच्याकडनं घडतं. त्याचं संपूर्ण जीवन जे आहे ना, ते इतकं सहज असतं. एक लय त्याच्या जीवनात आलेली असते. माधुर्य निर्माण झालेलं असतं. बघा संगीत काय-काय देऊन जातं. म्हणजे एखादं तंतुवाद्य सतार घ्या किंवा गिटार घ्या, त्याच्यात तारा जोडताना एक भान असणं गरजेचं असतं. त्या तारा जोडताना जर खूप ताण दिला, तारा तुटतात. पण त्या सैल पण असतील, तर ते वाद्य बेसूर वाजतं. म्हणजे तबल्याचा देखील तो जो ताण असतो, तो देखील योग्य असेल तरच तो ऐकायला छान वाटतो. ज्याला हे संतुलन बरोबर जमतं ना, त्या माणसाच्या आम्हाला सहवासात राहून ह्या गोष्टी आपल्यामध्ये बाणून घ्यायच्यात, आत्मसात करायचा आहे. आणि मग अशा ह्या लोकांचं संगीत संगीत सगळ्यांनाच येतं. गाणं आम्हीही म्हणतो. आम्ही बाथरूम सिंगर असलो म्हणून काय झालं? गाणं आम्ही म्हणतो. पण हा जो निस्संग योगी आहे ना, त्याचं जे संगीत आहे, ते पूजाच बनतं. त्याचा तो स्वर, त्याचं बोलणं, वागणं हे एखाद्या संगीताप्रमाणेच होतं आणि ते संगीत भगवंताची पूजा बनतं. आणि त्याच्या जीवनामध्ये आपल्याला आनंद, माधुर्य ह्या सगळ्याचा अनुभव येतो. त्याचं वागणं, बोलणं सुसंगत असतं. म्हणजे जे बोलतो तेच वागतो. प्रभू रामचंद्र आठवा. त्यामुळे त्याच्या बोलण्याचा एक प्रभाव जो असतो ना, तो लोकांवर पडतो. स्वानुभवावर आधारित त्याचं बोलणं असतं. आणि त्यामुळे काय होतं, ह्या बोलण्यानी जे त्याच्या सहवासात येणारे जे लोक असतात, ते सन्मार्गाला लागतात. समर्थच वर्णन करतायत या समर्थात या समासामध्ये. लोकं आपल्या संपर्कात येऊन चांगल्या मार्गाला लागणं, हे खूप महत्वाचं आहे. ही जी सकारात्मक ऊर्जा आहे, ती मला माझ्यामध्ये आणायची असेल, तर आधी मला किती चांगल्या गुणांचा अभ्यास करून ते माझ्यामध्ये आणले पाहिजेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता ह्या विवेक वैराग्याचा समतोल साधला, तर प्रापंचिक माणसाला देखील सुखाची अनुभूती येऊ शकते. कारण विवेकाने माणसाचा मीपणा सुटतो हे लक्षात घ्या. आणि वैराग्याने काय होतं? तर वैराग्याने प्रपंचाची आसक्ती सुटते. प्रपंचात राहून अलिप्त राहणं इतकं सहज नाही. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यासाठी आधी अधिकार सोडायला लागतो. सोडता आलं पाहिजे. अधिकार सोडता आला पाहिजे. आणि मग हा अधिकार आपण धरून ठेवण्यासाठी काय करतो? घरातल्या मुलांना सतत सूचना देतो. मग ती लहान असो, मोठी असो, अनेक घरी घरी आपल्याला असं बघायला मिळतं, की त्यांच्या मुलांना देखील मुलं झाली आहेत, पण त्या एवढी मोठी झालेली मुलं आहेत, त्यांना सूचना देणं आमचं थांबलेलं नसतं. निर्णय घेणं ही जबाबदारी मुलांकडे वर खरं लहान वयातच सोपवली पाहिजे. पण अधिकार सुटत नसल्यामुळे आपले निर्णय मुलांवर लादणं, मग ती लहान असो किंवा मोठी असो. हे सगळे प्रकार घरांमधनंच चाललेले आपल्याला बघायला मिळतात. आपल्या घरात घडत नसतील तर आपण खरंच नशीबवान, की भगवंत समर्थ आम्हाला योग्य दिशेने घेऊन चाललेले आहेत. पण जिथे ह्या गोष्टी आहेत, अधिकार सोडले जात नाहीत, अशा घरांमध्ये सतत वाद, संघर्ष होताना आपल्याला दिसतात. प्रपंचाची मिठी हळू सोडायची आम्हाला. खरं तर ना, आपणच त्या प्रपंचाला घट्ट धरून ठेवलंय. ते तुकाराम महाराजांकडे एक माणूस येतो ना, तो सांगतो, की "अहो तुम्ही वारीला चला म्हणता, पण काय झालंय ना, मी जर हललो तर मग शेतातली कामं कोण करणार? मग माझ्या घरातलं कसं होणार? माझ्याशिवाय घरात कोणाचं चालत नाही हा इतका गोड गैरसमज आपला असतो, की माझ्याशिवाय कोणाचं काहीच होत नाही. मी करते म्हणून होतं. हा एक गोड गैरसमज आहे. त्या माणसालाही तसाच झालेला असतो. महाराज म्हणतात, "ठीक आहे, तुला वारीला यायला जमत नाही. मग तू एक काम कर. समोर जे झाड दिसतंय, त्या झाडाला मिठी मारून बस जरा वेळ. म्हणजे तुला तुझी संकट जी आहेत ती कमी होतील किंवा तुला वारीला यायला जमेल. तू त्या मी सांगेपर्यंत झाड सोडू नको. धरून ठेव झाडाला." बरं म्हणतो. 1 दिवस जातो, 2 दिवस जातो. तो शेवटी ओरडायला लागतो, की "महाराज,
मला या झाडापासून सोडवा. महाराज म्हणतात, मी काय सोडवायचं? झाडाला मिठी तू मारलीयस, झाडाला पकडून तू ठेवलेस, तू मिठी सोडलीस, सुटणार आहे ना झाड. इतकं साधं सोपं आहे. प्रपंचाला घट्ट आम्ही पकडून ठेवले, प्रपंचाने आपल्याला नाही. त्यामुळे अलिप्त होणं हे किती खरं सहज होऊ शकतं. इतक्या वर्षाच्या अनुभवातनं आपल्याला कळलंय, कुणाचं कुणावाचनं अडत नाही. जग रहाटी चालूच राहते. आपण वेळेत सावध होणं आवश्यक आहे. आणि हे सावधपणच आपल्याकडे नसतं. कसं असतं ना, तरुण जेव्हा असतो ना, तेव्हा सगळं काही करण्याची क्षमता असते. पण नेमका तेव्हा विवेक नसतो, सारासार विचार नसतो. आणि जसं आपलं वय वाढत जातं, तसा विवेक परिपक्व होत जातो, प्रगल्भ होत जातो. पण शरीर थकलेलं असतं. काहीच करता येत नाही. म्हणजे इच्छा कितीही असली, तरी आम्ही काहीही करू शकत नाही, हे आता आम्हाला कळतं. म्हणजे आपल्या काही म्हणी इतक्या छान आहेत ना, दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत. आयुष्याची शोकांतिका आहे ही. खरं तर आपल्याला मिळालं हे आयुष्य आहे ना, ही एक आनंद यात्रा आहे. आणि या यात्रेमध्ये चित्त शांत असावं. हे चित्त शांत असेल ना, तर ह्या शरीराच्या माध्यमातनं उत्तम-उत्तम कार्य घडायला लागतात. आणि शरीराला कर्मयोगाच्या माध्यमातनं गती देता येते. कर्मयोग खूप महत्वाचा आहे. वेगळा विषय आहे. पण हे सगळं करत असताना माझं मन स्थिर असायला हवं. ह्या मनाची धाव कमी करता यायला हवी. आशा भोसलेंचं गाणं आहे ना, आशा भोसलेंचा मुद्दामून उल्लेख करते. माझी या मना जरा थांब ना. किती छान शब्द आहेत त्यातले. मनाला थांबायला सांगते, इतकं वेगाने धावत असतं, इतकं आम्हाला कुठेतरी भरकटवत असतं, त्याचा वेग मला कमी करता यायला हवा. आणि असं जेव्हा होईल ना, तेव्हा आपलं जीवन आनंद यात्रा बनेल. आणि या आनंद यात्रेचा आधारस्तंभ मात्र विवेक आणि वैराग्य हवे. आपण सुरुवात तिथेच केली ना, की हे आधारस्तंभ जर असतील ना, तर आपलं जीवन खरंच आनंद यात्रा होईल. म्हणून समर्थांनी काय सांगितलं? म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणीजे महद्भाग्य. रामदास म्हणे योग्य साधू जाणती श्रीराम. हे या समासाचं सार आहे. आज आपण इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.